वेळ आहे माझी वस्तू म्हणजे का खायचं आहे सांग. आणि झाली ना रात्री 3 दरम्यान आहे 2 दिवस नॉर्मल आहे का. तेवढ्या वेळा म्हणजे हा इथून तर 1 वाजेपर्यंत गेला आणि जाऊन काय झालं मस्त बसून गेले दवाखान्यात पूर्ण होतं गाडी माझी सासू सासरे अचानकच गावी आली देव पाहून समजलं नाही मला पहिले ते आले म्हणून ते समजलं आम्हाला आणि अगर मी चेकअपसाठी गेले तर डायरेक्ट मला तिथे आता माझी आता त्या हातात 1-2 केसेस गेल्या आहे ना ते डिलेव्हरी माहिती ना मला माहिती मला माहिती तरी यांना जातच नाही मग खरंच मला चक्कर आला मीटिंगच होतं मला वाटतं बाहेर तो आला तर त्याला केलं मला असं बघायची सवय नाही आहे दवाखान्यात कोण तरी ती कामं नाही पण पेशंटला ती जागे होती तिने ठेवलं तिनं आज करायचं बिल काढलं इथं दवाखाना होता ना ऐकता चौधरी हॉस्पिटल 9 महिने ट्रीटमेंट घेतली डिलिव्हरी तिच्याकडे असं आता नाही म्हणत असते ना म्हणजे PSCची खूप ट्रीटमेंट पुरेपूर फायदा घेतला खरंच माझी आशा वरती मस्त होती मी कॅल्शियमच्या गोळ्या चौधरी मॅडम मी डायरेक्ट मी 49 दिवसात मी एकटी प्रेग्नंट होती तरी मार्केटमध्ये नाही का मंगळवार दिवस तर काहीतरी होता एकटीच जात होती काय तर मला त्या मॅडमनी 5 वाजता सांगितलं होतं तिने फक्त हाताने टच केलं होतं मला या मॅडमने नाही सांगितलं होतं आयरिक्स मदरमध्ये मला त्या मॅडमने सांगितलं होतं की याचं नाही डायरेक्ट मेडिकलला खूपच नको झाली कारण तिथं खूप मिस झालं 8 दिवस मिळाले हा तो म्हणजे पुढं क्रिटिकल मरण्याची शक्यता राहते मला आठवते मला फोन आला होता तेव्हा असा प्रॉब्लेम आहे म्हणजे ते ते गेला असं काहीतरी होतं पण 9व्या महिन्यात आलं म्हणून झालं ते बरोबर आता काही टेन्शन नाही कारण मॅडमला मला मग नंतर सांगितलं चौधरी मॅडम तर मग मला म्हटलं नाही ह्या मॅडमने असं हाताने आपण त्या मॅडम मला त्या अशा वर्कर्स होतात खूपच येत नाही इथे आपण चित्र बाजारात नाही
फक्त इकडे काढलाय. तोच आहे का? तो वरली तिथे घर चंद्रसारखं. हो. मला माहिती दवाखाना होता ना, म्हणजे बुटीबोरीच्या आता मला काही लक्षात मला बघितलं नाही. हिला खूप समजते हिची चौथी म्हणते ना, जी तिथे राहती तिला तर माझ्या तिने तुरंत इंजेक्शन अरे मला ट्रीटमेंट आवडली, पण मला डिलिव्हरी नाही करायची होती. डिलिव्हरी नाही करायची होती. तीच वगैरे इकडे आली. पेशंट राहत होते खूप. तर ते तिचे म्हणजे ते किरायाने तिथे होते. वरती वगैरे पण आता तिचे रेट खूप वाढले, कारण तेव्हा मला काढत आणि माझ्या जर मी इथे ऍडमिट राहिली असते ना, माझ्या बहिणीकडे तर त्यांना सगळे याचे पैसे मिळतात. माझी पहिली दुसऱ्या डिलिव्हरीचं कार्ड तिथेच कार्ड होते काम असल्या त्यांनी सरळ सांगितलं. तुम्हाला पेशंट होता मला वेळेवर सांगितलं तुम्हाला पेशंट चक्क नाही म्हणतो तुम्हाला. अरे भेटली बाबा आमच्या नाही आम्ही ते 25 रविवारी म्हणजे ESIC झाली ते अरे ते दोघं जण नाही आवाज ते बाहेर उन्हात त्यांना बोलवलं ते तिथेच राहतं म्हणून पाणी मग पाणी वाटतलं आहे, थंड पाणी नाही. नाही थोडा त्या वहिनी पेट नाही पण नाही. चहा तुमचा चहा माझ्या फक्त नवऱ्याला आहे. आम्ही बुट्टीपुरी चहा ठेवते मी. नाही मी चहा नाही पीत. चहा पिते का चालू केलं माहिती का आम्ही बुट्टीपुरी जेव्हा राहत होतो ना दोघं जण, आमच्या घरी चहा का प्रकार होता आम्हाला माहितीच नाही. आमचे 10-12 पोळा बनवलाय म्हणजे संध्याकाळीला कर या पोरांना. आणि मग माहित होतं हे नखरे करते बा म्हणून दोघे जण. आणि आजपासून ते येणार नव्हते. आजपासून ते काय सुट्टीवरून म्हणजे ते आता येणारच नाही. जेवण बी नाही तू सांगून पोळ्या कमी झाल्या माझ्या आता. नाही आम्ही केलं पोटभर केलं. उलट त्यांनी त्याच जेवलं. आमच्या घरी नाही का काय टेन्शन नाही, पोळ्या कमी झाल्या का नाही आमच्याकडे पण खाते म्हणा, पण माझ्याकडे कारण नाही का मला नाही का झाली पण नाही म्हणून टाकून नाही आमच्याकडे पोळ्यावाली एवढी त्याच्यासाठी लावली कारण माहिती काय पोरांची सकाळची शाळा राहते. आणि त्यातल्या माझ्या नवऱ्याला पोळ्याच्या पोळ्या आवडत होत्या, पण माझा बोट कटला तेव्हापासून पोळ्यावाली ठेवली. नाही तर पोळ्यावाली ठेवायचं काम याचा बोट कटला म्हणते वॉशिंग मशीन मध्ये सांगता गरगर गरगर फिरला. हा काय 2 मिनिट झालाय. ऑपरेशन झालंय असं झालंय माझ्या होते
त्या दिवशीपासून मला ते नागपूरचं का ते पाहायचं होतं ते तर जागेवर झालं, पण त्या दिवशीपासून ते वॉशिंग मशीन वापरलीच नाही.